उद्या 30 डिसेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आहे वर्षाची शेवटची एकादशी पुत्रदा एकादशी. तर ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी म्हणजेच संतान प्राप्तीसाठी जर काही अडथळे येत असतील, अडचणी येत असतील, तर यांनी पुत्रदा एकादशीपासूनच एक सेवा करायची आहे की जी सेवा केल्याने असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहेत की या सेवेने संतान प्राप्तीही होते. याचा अर्थ असा नाही की मुलीसाठी सेवा करू का किंवा मुलासाठी सेवा करू का, असं नाही आहे. तर ज्यांना मूल हवं आहे पण ज्यांच्या आयुष्यात काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहेत किंवा इतर काही दोष आहेत, अशा लोकांनी त्याच्या एकादशीपासूनच ही सेवा करायची आहे. पण यासोबतच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मेडिकल प्रॉब्लेम आहेत का, तर हे सुद्धा चेक करून घ्या. कधी कधी काय होतं की मेडिकल इश्यूज असू शकतात किंवा बाहेरची बाधाही असू शकते किंवा प्रखर पितृदोष असेल तरीही संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. कुलदेवीची सेवा, कुळाचार जर तुमच्याकडून केला जात नसेल, राहिलं असेल, तरीही तुम्हाला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम हे येऊ शकतात. तर जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करूनही तुमच्या आयुष्यामध्ये संतान प्राप्तीसाठी तुम्हाला खूप अडचणी येत आहेत, तर ही सेवा अवश्य करा. ही सेवा ही कधीही पुत्रदा एकादशीपासूनच सुरू केली जाते. म्हणजेच उद्यापासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे आणि 40 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. याचेही काही नियम आहेत, तर ते सगळे नियम अटी पाळून मगच तुम्हाला ही सेवा करायची आहे. प्रत्येक महिन्याला येणारी एकादशी ही वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाची असते. तसेच पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. तर चला आपण बघूया की उद्यापासून आपल्याला कोणती सेवा करायची आहे. पहिले तर उद्या ज्यांनी कुणाला ही सेवा करायची आहे त्यांनी उद्या उपवास पकडायचा आहे. म्हणजे मंगळवारी एकादशी दिवशी तुम्ही उपवास पकडायचा आणि तो उपवास बुधवारी सोडायचा. हा उपवास तुम्ही दोघांनीही, नवरा बायकोने दोघांनीही उपवास धरायचा आहे आणि दोघांनीही एकत्रित मिळून ही सेवा करायची आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील की ताई माझे मिस्टर इथं राहत नाहीत किंवा ते जॉबसाठी बाहेर आहेत, त्यांना येता येणार नाही, असे जर तुमचे अडचणी असतील, अगदीच काहीही होऊ शकत नाही असं वाटत असेल की ते येऊच शकत नाही आहेत किंवा त्यांना वेळ नाही आहे, त्यांना सुट्टी नाही आहे, अशा जर गोष्टी असतील तर तुम्ही एकटे सेवा करू शकता. पण जर तुमचे मिस्टर तुमच्या घरातच राहत असतील किंवा आसपासच कामाला असतील, तर तुम्ही त्यांना घेऊनच ही सेवा करा. तर त्याचं जास्त फळ आणि लवकर फळ हे तुम्हाला मिळणार आहे. या सेवेसाठी तुम्हाला 40ही दिवस नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आणि कोणाच्याही घरचं परान्न तुम्हाला दोघांनाही खायचं नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा करताना कुठल्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाही आहे. जर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते पिरियड्सचे 4 दिवस सोडून ही सेवा तुम्हाला पुढं कंटिन्यू करायची आहे. पण अगदीच जर विटाळ असेल किंवा सुतक असेल तर ते संपण्यासाठी 12 ते 13 दिवस जातात आणि एवढा खंड पडून अजिबात चालत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल की उद्यापासून सेवा चालू करायची, पण मध्येच जर अडचण आली तर 13 दिवस सोडल्यानंतर येणाऱ्या बुधवारी किंवा येणाऱ्या कोणत्याही एकादशीपासून पुन्हा ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे. कारण इतका खंड कुठल्याही सेवेत पकडला जात नाही. फक्त तुम्ही मासिक धर्म आला तर अगोदर जेवढे दिवस झाले ते काउंट करायचे. त्याच्यानंतर समजा 4 दिवस अगोदर सेवा झाली असेल तर त्या राहिलेल्या पिरियडच्या 4 दिवसानंतर 5, 6, 7 असं काउंटिंग करून तुम्ही ही सेवा 40 दिवस करू शकता. 41व्या दिवशी आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन याचा अर्थ खूप मोठं तामझाम असं काहीही नाही आहे. एक प्रकारचं गोड काहीतरी आपण नैवेद्य करायचा, तो देवाला दाखवायचा. त्या पद्धतीनं 41व्या दिवशी आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे. जर हे सगळे नियम पाळून तुम्हाला ही सेवा करणं शक्य असेल तरच ही सेवा करा. याचे 100 काय 1001%
खूप साऱ्या स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे आणि संतान प्राप्तीचे त्यांचे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर झालेल्या आहेत. पण याच्यासोबतच मी आणखी एकदा सांगते की तुम्हाला मेडिकल बघायचे, दवाखाना बघायचा आहे, तुमच्या घरात काही बाधा असेल तर तेही बघायचं आहे, कुलधर्म कुळाचार हे सगळं करायचं आणि त्याच्यासोबतच ही सेवा करा. भगवान विष्णूंचा आशीर्वाद जर तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला संतान प्राप्ती ही हमखास होईल. तर उद्या सकाळी उठून पहिले तर आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक संकल्प आपल्याला करायचा आहे की हे स्वामी देवा, आमच्या आयुष्यात संतान प्राप्तीसाठी आम्ही दोघंही मिळून ही सेवा करतो आहे, तर आमच्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला घरातील बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. भगवान बाळकृष्ण हे प्रत्येकाच्याच देवाऱ्यामध्ये हे असतातच. तर आपण महादेवाच्या पिंडीला जेव्हा अभिषेक घालतो, ते अभिषेक पात्र जर असेल तर त्या अभिषेक पात्रात तुम्ही स्वच्छ जल ठेवायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला बाळकृष्णांना ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या सेवा करून घ्यायच्या आहेत. पुन्हा एकदा सांगते की पूजेला बसताना दोघांनी जोडीनं बसायचं आहे. तुमचे मिस्टर बसत नाही आहेत किंवा काही प्रॉब्लेम असतील तो तुमचा प्रश्न आहे, पण या सेवेला दोघं एकत्रच लागतील. जर अगदीच अडचण आहे तर तुम्ही देवाला सांगून एकटं बसू शकता, पण जर दोघं असाल, दोघांना संतान प्राप्ती हवी आहे ना, तर दोघांनीही बसायचं. हवं तर त्यांना म्हणा तुम्ही काहीही करू नका, फक्त माझ्याजवळ बसा, मी जे काही म्हणते ते ऐका आणि हात जोडून माझ्या शेजारी बसा. फक्त एवढं केलं तरी खूप झालं. त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना पहिले तर तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. पुरुष सूक्त हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. मग ते तुम्ही संस्कृतमध्ये वाचू शकता किंवा प्राकृतमध्ये वाचू शकता. जे तुम्हाला शक्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही 16 वेळेलाच पुरुष सूक्त वाचायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ संतान गोपाळ मंत्र असा म्हणायचा आहे. तोही तुम्हाला गुगल सर्च केला किंवा यूट्यूबवरती टाकून दिला तरीही मिळून जाईल. तर एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्रही म्हणायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याची हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप ओवाळून पूजा करायची आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. एखादं पुष्प व्हायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो काही घरात नैवेद्य केला असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे. पहिल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा, म्हणजे मंगळवारी धरायचा आणि बुधवारी सोडायचा. त्याच्यानंतर एकही दिवस उपवास केला नाही तरीही चालू शकतं. शेवटच्या दिवशी काहीतरी गोड करायचा आणि त्याचा 41व्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आणि या सेवेचा 1001% तुम्हाला अनुभव हा येणारच. आणि हीच सेवा तुम्हाला दररोज 40 दिवस करायची आहे. 41व्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे आणि या सेवेची समाप्ती करायची आहे. पण या सेवेचं जे काही तीर्थ आहे तर ते तीर्थ दररोज दोघांनीही प्यायचं आहे. जर तुमचे मिस्टर जवळ राहत नसतील, लांब असतील आणि तरीही तुम्ही ही सेवा केलेली असेल तर त्यांच्यासाठी थोडंसं तीर्थ काढून ठेवा आणि ज्यावेळी ते येतील त्यावेळी त्यांना दिलं तरीही चालू शकतं. पण हे तीर्थ दररोज दोघांनीही घ्यायचं आहे, तरच या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. ही गोष्ट जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेनं केली तर याचा इफेक्ट हा होतोच. धन्यवाद.